ठीक आहे. सो मर्ज वाला कन्सेप्ट समजला पूर्ण. एक CLI मोड मधून पण आपण मर्ज करणार, मर्ज कमांड यूज करून. ठीक आहे. कोणती कमांड यूज करायची आपल्याला? मर्ज. कुठे कमांड केली आपण यूज? सी हिअर, git merge. कन्सेप्ट समजला? ओके. देन त्यानंतर आता आपण बघू की कॉन्फ्लिक्ट जर आला, कॉन्फ्लिक्ट हा काय असतो, गिट कॉन्फ्लिक्ट. ओके. तर होते काय, एकच सिनारिओ कन्सिडर करा की आता आपण इथे कुठेतरी काम करतोय. गिट आता हे मेन ब्रांच मध्ये गेलं तरी चालेल. चेकआउट. ठीक आहे. इथे कुठल्या फाईल्स आहेत? या 3-4 फाईल्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. इथे डेटा अपडेटेड दिसतोय का? इथे डेटा अपडेटेड दिसतोय का? नाही. तर काय करायचं? पुल ओरिजिन. आपण सगळं काम कुठे केलंय? गिटहब मध्ये केलंय, मर्ज वगैरे. तर तो इकडे पुल करून घेऊ आधी. आलाय ते पूर्ण डेटा. ओके. सो नाव आपली अशी कंडिशन आहे की इथे दिसतंय F3. F3 फाईल मेन ब्रांच मध्ये मी इथे काम करणार माझ्या लॅपटॉपवर, आणि एक युजर आहे की सेम फाईल मध्ये डेटा ऍड करणार, बट कुठून? त्याच्या दुसऱ्याच्या लॅपटॉप मधून. आता तुम्हाला कळलं, एक रेपोजिटरी आपण मल्टिपल लोक यूज करू शकतो. मल्टिपल तुमच्या टीम मध्ये यूज करणार एकच रेपोजिटरीला. फाईल 3 ला मी पण एडिट करतोय, फाईल 3 ला कोण एडिट करताय? ब्रिजेस पण एडिट करताय. कळलं? बघ आता मी पण डेटा फाईल 3 मध्ये ऍड केलेला आहे आणि त्याने पण त्याच्या पद्धतीने डेटा ऍड केला आहे. आता ही फाईल जेव्हा आपल्याला मेन मध्ये टाकायची आहे, तर आता रेपोजिटरी कन्फ्यूज होईल की डेटा ठेवायचा कोणता. सूरजने ऍड केलेला डेटा ठेवायचा की ब्रिजेसने ऍड केलेला डेटा ठेवायचा? राईट ना. तर हा जो सिनारिओ असतो यामध्ये याला बोललं जातं कॉन्फ्लिक्ट, की सेम फाईल बट हॅव डिफरंट डेटा इन डिफरंट प्लेसेस. बट आता त्याला जर आपल्याला रेपोजिटरीत ऍड करायचं आहे तर ते कसं करणार? फाईलचं नाव एकच आहे, डेटा डिफरंट आहे. डेटा मी ऍड केला इथे माझ्या लॅपटॉप मध्ये, या F3 मध्ये. त्याने पण क्लोन केलेला आहे ब्रिजेसने, सेम रेपोजिटरी. ठीक आहे. F3 मध्ये तो पण डेटा ऍड करतोय, तो पण कमिट करतोय, मी पण कमिट करतोय. तो तिकडून कमिट करणार, मी इकडून कमिट करणार. बट जेव्हा पुश केला जाईल तर रेपोजिटरी गिटहब काय बोलणार की फाईल एकच आहे पण 2 लोकेशन वरून येते, है ना. फाईल एकच आहे, 2 लोकेशन वरून सेपरेट डिफरंट डेटा येतोय. आता तो मी ठेवू कोणता? बरोबर ना. ए ला ठेवू का बी ला ठेवू का दोघांनाही ठेवू? ए बी ला मर्ज करून ऍड करू? तर हे रिझोल्युशन आपल्याला कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करावं लागतात. असं होतं. हा जेन्युइन आपला काय म्हणतात रेग्युलर कॉन्फ्लिक्ट होतात असे. ठीक आहे. तर सेम आपण ब्रांच मध्ये चेक करू. इथे दिसतोय मेन, इथे मेन दिसतोय. ठीक आहे. तर आपण मेन मध्ये F3 फाईल आहे, तर F3 दिसेल इथे. आणखी एक आपण इकडे करू, मेन मध्ये एक फाईल, सेम मेन फाईल F3. ओके. आणि यामध्ये एडिटचं ऑप्शन आहे. सो hello this data from what GitHub दिसतंय, डेटा ऍड केलाय. आणि F3 commit changes update F3 from GitHub केलाय commit. ओके. सो commit. ठीक आहे. इथे झाला एडिट. देन आता आपण इकडे काय करणार, कॅट. इकडे पण आपण F3 मध्ये काही डेटा ऍड करतोय. F3 क्लिअर. हॅलो दिस डेटा फ्रॉम लोकल PC समथिंग. ठीक आहे. एंटर. सेव्ड. आता git add F3 ला ऍड करावं लागेल ना. git
commit -m message इथे देणार आपण डेटा फ्रॉम लोकल, ठीक आहे. कमिट मेसेज पण सेम देतोय, एंटर. आता बघा git push origin कुठे करणार, मेन मध्ये, होईल का? बघा काय इश्यू दिला त्यांनी, काय बोलतोय तो, रिजेक्टेड, पुश केलं की नाही. तर एरर फेल टू पुश सम रेफरन्स, काय म्हटलंय, अपडेट वेअर रिजेक्टेड बिकॉज रिमोट कंटेन्स वर्क दॅट यू डोंट. ओके, so that you do not have locally. This is usual case to cases by another repository pushing something inside your repository. असं दिलेलं आहे. You may want to first integrate the remote changes and what he is telling us, git pull. सर्वात आधी काय बोलतोय तो, git pull करा, तिकडचा डेटा अपडेट करा आपल्या सिस्टम मध्ये, and then दोघांना कम्पेअर करा, and then तुम्ही मर्ज करा. मर्ज मीन्स पुश करा. पुश करायला परमिशन दिली काय नाही, का बरं, डेटा ओव्हरलॅप होतोय. तिकडे ऑलरेडी त्या फाईल मध्ये डेटा झालेला आहे ऍड, मग ते चेंजेस आपण लोकली ऍड केले आहेत का, नाही ऍड केले, ठीक आहे. तर आधी ऍड करावं लागतील. तर इथे गिट पुल ओरिजिन, तिकडचा डेटा इकडे घेऊन घेऊ हवी है ना, गिट पुल ओरिजिन मेन. सो एंटर करतोय, डेटा आलाय. आता डेटा इकडे आल्यानंतर तो काय बोलतोय बघा, मेसेज वाचा फक्त, विजिबल आहे सर्वांना, विजिबल आहे. ओके, सो काय बोलतोय हा, त्याने डेटा घेऊन तर आलाय, बट इथे दिसेल तुम्हाला मर्जिंग, ऑटो मर्जिंग F3, मर्ज कॉन्फ्लिक्ट इन F3, आलं लक्षात. तर आता इथे काय करतोय तो, ऑटोमॅटिक मर्ज फेल कर, त्यांनी ऍड केलाय का डेटा, नाही, फिक्स कॉन्फ्लिक्ट अँड देन कमिट द रिझल्ट. आता आपल्याला माहिती आहे कोणत्या फाईल मध्ये इश्यू आलाय, F3 फाईल मध्ये. तर F3 फाईलला तो कॉन्फ्लिक्ट, हा जो कॉन्फ्लिक्ट आहे हा रिझॉल्व्ह करण्यासाठी F3 ला ओपन करायचं, नॅनो F3 नॅनो चालेल का. हा, वन मोर थिंग, इथे बघा काय दिलेलं आहे, मेन मर्जिंग, मर्जिंगचा ऑप्शन अवेलेबल आहे. तो काय बोलतोय की तुम्हाला कॉन्फ्लिक्ट यूज क्लिक करायचं आहे, आधी कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायचं आहे, अँड देन परत त्याला कमिट करायचं. अंडरस्टूड. तर सिंपल, नॅनो F3 फाईलला मी ओपन करतोय. आता इथे बघा माझ्याकडे दोन्ही डेटा अवेलेबल आहे, दिसतंय काय दिसतोय इथे, हॅलो दिस डेटा फ्रॉम लोकल पीसी अँड हॅलो दिस डेटा फ्रॉम गिटहब. आलाय लक्षात. तर हा आता इथे रिझोल्युशन करावं लागेल. आता जे डेटा ठेवायचा आहे तो डेटा इथे ठेवा. हेड आहे, हेड मीन्स हेडिंग असते, हेड मीन्स तो डेटा डिवाइड करतो की पहिल्या फाईल मधला डेटा असा आहे आणि दुसरा डेटा असा आहे. फक्त त्याला डिवाइड करायसाठी ह्या लाईन्स वगैरे इथे ऍड करतो. आणि ह्या कमिट मेसेज कुठला, गिटहब मधला. तर आपल्याला डेटा या पद्धतीने पाहिजे. केलं एडिट, बस एस्केप फ्रॉम दिस, सेव्ह करा या फाईलला. सेव्ह झालं. आता काय अजून मर्जिंग केलंय का बाहेर, नाही. तर याला परत ऍड करा, गिट कमिट करा, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व, ठीक आहे. एंटर, कमिट केल्यानंतर तो मर्जिंगचा ऑप्शन गायब झाला बघा. आता इथून आपण आरामात पुश करू शकतो. आता आपण पुश करू शकतो, ठीक आहे. सो गिट कॉन्फ्लिक्ट समजलं. गिट कॉन्फ्लिक्ट मध्ये कशा पद्धतीने आपण कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणार, आयडिया आली. ओके, सो इकडे बघा आता आपला डेटा ऍड झालेला असेल F3 मध्ये, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह आलाय. तो आता डेटा कोणता राहील, गिटहब मध्ये ऍड केलेला पण डेटा आहे आणि लोकल पीसी मध्ये ऍड केलेला पण डेटा अवेलेबल आहे. क्लिअर. ओके, सो
कॉन्फ्लिक्ट या पद्धतीने रिझॉल्व्ह करणार. काही इश्यू इथपर्यंत कोणाला काही समजलं नाही, असं काही कॉन्फ्लिक्ट वाला कन्सेप्ट समजला? यस सर. सर मला एक विचारायचं होतं. बोला. ज्यावेळेस आपण पुश आणि पुल करतो त्यावेळेस आपण फक्त मेन आणि म्हणजे जो ब्रांच आहे त्याचं नाव देतो. हा. तर त्यावेळेस जो लोकल रिपॉझिटरी मध्ये जेवढा काही डेटा असेल तो पूर्ण डेटा मेन मध्ये जातो ना? ज्या रेपोजिटरीचं नाव देणार त्या रेपोजिटरी मध्ये जाणार. आपल्याला म्हणजे मेन मध्ये ज्या रिपॉझिटरीचं नाव दिलं त्या रिपॉझिटरी मध्ये एक्झिस्टिंग लोकल रिपॉझिटरी मध्ये असलेला पूर्ण डेटा त्या रिपॉझिटरी मध्ये जातो ना? बरोबर. मग मल्टिपल टाइम आपण आता कसं कंपनीमध्ये एका ब्रँच मध्ये मल्टिपल फाईल असतात. तर प्रत्येक वेळेस त्या मल्टिपल फाईल पुश आणि पुल होणार ना? हो. जेव्हा पण डेटा आपला अपडेट होतोय, काही न्यू डेटा येत आहे, तर तो आपल्याला गिटहब मध्ये टाकावाच लागेल आणि टाकण्यासाठी आपल्याला ही कमांड यूज करावीच लागेल. एक्झिस्टिंग फाईल ओव्हरराईट होतात की नवीन व्हर्जन सारख्या नवीन क्रिएट होतो. काल आपण व्हर्जन कंट्रोल सिस्टम बद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली आहे. ठीक आहे. तर गिटहब मध्ये यांचा एक कमिट आयडी जनरेट होतो. हे म्हणजेच काय आहे, तर यांचे व्हर्जन्स आहे. ठीक आहे. तर इथे कमिट मध्ये आता बघा F3 ऑन मेन 3 पद्धतीने 4 कमिट इथे झालेला आहे. पहिला कमिट होता F3 ऍडेड इन फीचर्स. तर यामध्ये काही चेंजेस झाले, तुम्ही ते चेक करा. पहिल्यांदा ब्लँक होती फाईल, काहीच डेटा नव्हता. सेकंड याच्यामध्ये अगेन अपडेट F3 फ्रॉम गिटहब. तर हा डेटा आला गिटहब मधनं. अगेन तिसरा कमिट आहे इथे कोणता, हा डेटा आहे आपल्या लोकल मधला. तिसऱ्या कमिट मध्ये डेटा दिसतोय आणि चौथ्या कमिट मध्ये काय दिसतोय, चौथ्या कमिट मध्ये आपण त्यांना मर्ज केलेला आहे, कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह केलेला आहे. कळलं? तर हे आहे वर्जनिंग. इथे तुम्ही काय करणार, प्रॉपरली तुमच्या फाईलला काल कोणता डेटा होता, आज काय आहे, परवा काय करणार तुम्ही, त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला कमिट थ्रू चेक करता येतं. क्लिअर? ओके. यस यस. सो ह्याला हे पॉसिबल आहे म्हणून आपण काय करतोय, मोस्टली इझिली ट्रॅक करू शकतो तुमचे कमिट्स आणि तुम्ही केलेलं काम. क्लिअर? ओके. यस यस.